राज्यामध्ये दुर्मिळ अशा गियाबार्रेचं संकट आलेलं आहे। आतापर्यंत गियाबार्रेच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली असून यामधील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। पुण्यावर गियाबार्रे सिंड्रोमचं संकट। गियाबार्रे आजाराचे 67 रुग्ण, 13 गंभीर। आरोग्य विभागाकडनं अलर्ट जारी। एचएमपीव्हीचं संकट अजूनही टळलं नाहीये, त्यातच गियाबार्रे म्हणजेच गियन-बारे सिंड्रोमचं महाराष्ट्रात संकट आलंय। आतापर्यंत गियाबार्रे रुग्णांची संख्या 67 वर गेली आहे। सध्या यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्याची प्रकरणं आढळली आहेत। अतिसार, ताप, शरीरात वेदना अशी त्याची लक्षणं आहेत। काही रुग्णांचे नमुने एनआयव्ही कडे पाठवण्यात आले होते। त्यात या आजारासाठी कारणीभूत असलेले कम्प्युलोबॅक्टर जेनुनी जीवाणू आढळले। तर हा आजार जेव्हा अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं। वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते। सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणं हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं। वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते असं तज्ञांचं मत आहे। हा बेसिकली मज्जातंतूचा आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते। या आजारामध्ये ज्या रुग्णाच्या नसा आहे त्यांना इजा पोहोचते आणि जर समजा हा अजून जास्त आजार वाढला तर त्यांना श्वसनाचा पण त्रास होतो, म्हणजे श्वसन त्यांचं वीक होतं, श्वसन घ्यायला त्रास होतो। गियाबार्रे होण्याची विविध कारणं आहेत, जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोग प्रतिकार शक्ती कमी होणं या गोष्टी आजाराला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे। सिंहगड रोडवरील किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदोशी, कोल्हेवाडी, धायरी आदी गावांना विहिरीतनं पाणी पुरवठा होतो। धरणातून आलेलं पाणी कुठलीही प्रक्रिया न करता ब्लिचिंग पावडर मिसळून नागरिकांना दिलं जातं। त्यामुळे या विहिरीतील दूषित पाणीच आजाराचं मूळ असल्याचं सांगितलं जात आहे। तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजताय, अजिबात या ठिकाणी कोणत्याही प्रक्रिया करून पाणी आम्हाला देत नाही। त्यामुळे धायरी आणि या संपूर्ण परिसरामध्ये पेशंट आहेत। आत्ताही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर भारती हॉस्पिटलमध्ये पेशंट व्हेंटिलेटरवरती आता ॲडमिट आहेत, सिरियस आहेत। अशा पेशंटचे जबाबदार कोण? ती महापालिका पूर्णपणे जबाबदार आहे, दूषित पाणी जबाबदार आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनानं कृती दल स्थापन केलाय। शासन आणि प्रशासनाकडनं जीबीएस संदर्भात उपाययोजना राबवण्यात येत आहेत। या आजाराच्या काळात स्वतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावातनं जात असतात। मात्र सुयोग्य उपचार मिळाले, रुग्णानं मानसिक स्थिती खंबीर ठेवली तर तो किंवा ती या आजारातनं संपूर्णतः दुरुस्त होतो। त्यामुळं काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।